त्या काळात आचरेकर त्या पर्टिक्युलर वर्षी मला हा. आठवतं आमची जी कोचिंग होती, जे आचरेकर सरांची कोचिंगची जे काय होतं, फार कमी कोचिंग करायचे त्या काळात. हो. ते होतं नॅशनलवर, क्रॉस अच्छा, तेव्हा मैदान नॅशनलवर? पहिल्या वर्षी. अच्छा अच्छा मग ते ससानियनला आले अच्छा अच्छा. आणि तिकडं पण काय म्हणजे नशीब बघा, त्यावेळेला ससानियनवर कोचिंग करताना पांडू साळगावकर यायचे बॉलिंग टाकायला. मग रामनाथ पारकर बॅटिंग करायला यायचा कधी कधी. मग आणि प्लस आचरेकरांचे बाकीचे मस्त प्लेअर होते त्या काळात. श्यामजी कनोजिया म्हणून होता, तो अतिशय. सुरेश शास्त्री. ते ऍक्च्युली सरांची पण कशी गोष्ट आहे की दुष्यंत महाले नावाचा माझ्याबरोबर जो बॉम्बे स्कूल्सला खेळला, तो त्यांनी ऍक्च्युली आचरेकर सरांना, तो पण आचरेकरांचा प्रोडक्ट, कारण आचरेकर सर त्या काळात 2-3 स्कूल्सला कोचिंग करायचे, नुसते 3 स्कूल. एक स्कूल म्हणजे हिंदी विद्या भवन, दुसरी स्कूल म्हणजे दयानंद बाल मंदिर असं काहीतरी, दयानंद बालक असं, अशी एक शाळा होती, आणि तिसरी म्हणजे शारदाश्रम. तर हिंदी विद्या भवन मध्ये त्यांचा एक फेवरेट स्टुडंट होता, त्याचं नाव आहे उदय कोटक, जो आज करेक्ट. तर तो फार सुंदर खेळायचा, तो पण गायशील्ड हॅरिशील्ड आमच्या, आणि आम्ही एकत्र प्रॅक्टिस करायचो. मग दयानंद बालक मध्ये श्यामजी होता, वारला बिचारा. मग सुरेश शास्त्री होता, पासी हुबलाल नावाचा होता, असे चिक्कार क्रिकेटर होते. आणि मग शारदाश्रम मध्ये त्यावेळेला दुष्यंत माले होता, आणि त्यानंतर शारदाश्रम मध्ये कोण कोण आले त्याची म्हणजे एक ती ऑल टाइम ग्रेट लिस्ट आहे.